लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बकरी ईद पूर्वी बेकायदेशीर बकऱ्यांची वाहतूक उघड। पिंपळगावमध्ये कारवाई। 100च्या ऐवजी 300 बकऱ्या ट्रकमध्ये कोंबल्या। जीवितहानीचा धक्कादायक प्रकार। नाशिक पिंपळगाव बसवंत। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राजस्थानहून मुंबईकडे जात असलेल्या बेकायदेशीर बकऱ्यांच्या वाहतुकीवर पिंपळगाव बसवंत येथील वाहतूक विभागाने मोठी कारवाई केली आहे। 100 बकऱ्यांच्या क्षमतेचा ट्रक वापरून त्यात तब्बल 250 ते 300 बकऱ्या कोंबून नेल्या जात होत्या। या अमानुष वाहतुकीमुळे 20%पेक्षा अधिक बकऱ्या आणि बोकड ट्रकमध्येच मृत अवस्थेत आढळले। या कारवाईत 5 ट्रक चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। बकरी ईदसाठी मुंबईतील कत्तलखान्यांमध्ये ही वाहतूक होत होती। ट्रक चालकांनी सांगितले की मालक पैसे वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक अधिक बकऱ्या भरतात आणि प्रवासादरम्यान पोलिसांना वाटप म्हणून हजारोंचा खर्च करावा लागतो। चालकांनी प्रादेशिक परिवहन विभाग तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही मालकांची मनमानी थांबत नाही अशी तक्रार केली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की गायी किंवा गोमांस वाहतुकीसंबंधी त्यांना कारवाईचा अधिकार आहे, मात्र बकऱ्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाची आहे, त्यामुळे त्यांनीच योग्य ती कारवाई करावी असेही त्यांनी स्पष्ट केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.